नमस्कार. मी संजय पवार, ज्योतिषाचार्य. आज आपण कालपुरुष पत्रिका पाहणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की पत्रिके म्हणजे जन्मकुंडली एखाद्याची आली की त्याच्यामध्ये हे चित्र आलेलं असतंय आणि याच्यामध्ये एक अमुक अंक लिहिलेले असतात आणि त्या अंकानुसार आपल्याला बघायचं असतंय. पण नेमकं ते अंक नंतर येतात. याच्या अगोदर आपल्याला ह्या ज्या खाण्यामध्ये काय काय पाहतो याची संपूर्ण विस्तार माहिती आपल्याला पाहिजे, कारण याला कालपुरुष पत्रिका असे म्हणतो. कालपुरुष पत्रिकेचा संदर्भ जो दिलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला ठोकटाळे बांधता येतात. एकदा का तुम्हाला ठोकटाळे समजले की त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये भरणारे अंक आणि त्या अंकाचा आणि त्या भावाचा प्रथम भाव, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश असे 12 भाव आहेत. सुरुवात अशीच होते, हे लक्षात ठेवा. तुम्ही असं भरू शकत नाही, असं पाहायचं नसतंय. ह्याची सुरुवात अशी होते: प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश. तर याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपल्याला प्रथम भावामध्ये त्याला काय म्हणतात, तनु. तनु म्हणजे शरीर, त्याला आपण लग्नस्थान सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर धनभाव, त्याच्यानंतर तृतीय म्हणजे हे द्वितीय, तृतीय सहज किंवा पराक्रम सुद्धा म्हणतो आपण याला. चतुर्थ सुहद म्हणजे मातृ, सुत पुत्र पंचम भाव. षष्ठ रिपू रोगचं आहे. सप्तम जे आहे भाव जाया, ज्याच्यात पत्नी पाहिले जातं, पार्टनर पाहिले जातात. अष्टम भाव मृत्यू. मृत्यूचा अर्थ असा धरू नका की स्पष्टपणे मृत्यू येणार, मृत्यूसम पीडा सुद्धा होते. नवम भाव धर्म म्हटलेला आहे. धार्मिक कृत्य जे आहेत तो धर्म म्हटलाय, पण त्याची धार्मिकता किती आहे हे याच्यावरून ठरवतं. अजून बरेच काही गोष्टी आहेत जे तुम्हाला समजणार. तुम्ही जसं अभ्यास करणार तसं तसं तुम्हाला त्या सर्व गोष्टी समजत जाणार. सुलभ ज्योतिषशास्त्र, दाकृष सोमण, ढवळे प्रकाशन हे तुम्ही आणून त्याच्यामध्ये भावाची माहिती जी आहे ती पूर्ण घ्यायची आहे आणि अभ्यासाला जोर द्यायचा आहे. जेवढं तुम्ही रोज तासभर त्याला अभ्यासाला वेळ द्याल तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. दशम भाव जे आहे ते कर्म म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे काय, तर आपण जे कर्म करतो ते तर आहेच, पण आपल्याबरोबर ज्या काय गोष्टी घडतात आणि आपल्या त्या कर्माचा प्रभाव तो आपल्या झोपेवरती होतो. लक्षात ठेवा, ज्याचे कर्म चांगले त्याला झोप चांगली लागते. इथे कर्मस्थान आहे. हे जे आहे एकादश भाव आय म्हटले. आय म्हणजे आवक, धनाची आवक. इथे 2 भाग आहेत. इथे धन म्हटलंय, इथे आय म्हटलेलं आहे. हे जे धन आहे हे धन पितृकडनं मिळणारं धन आणि हे जे आहे हे तुम्ही स्वकष्टाने मिळवलेलं धन. इथे सुद्धा स्वकष्टाने मिळवलेलं धन आणि इथे सुद्धा स्वकष्टाने मिळवलेलं धन म्हणजे एकादश भाव, तृतीय भाव आणि षष्ठ भाव हे धनाचे स्थान आहेत, हे समजून घ्या. द्वादश भाव व्यय. व्यय म्हणजे नुकसान. मग नुकसान कुठलं होऊ शकतं, आर्थिक होऊ शकतंय, शरीराचं होऊ शकतंय. त्याच्यानंतर पत्नीबरोबर असेल तर तुम्हाला शरीर सुख मिळणार नाही, त्याचाही याचा संदर्भ येतोय. याचा अर्थ तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. आता आपण जाऊया, काही भावांना फार महत्त्व दिलेले आहेत एक विशिष्ट प्रकारे. उदाहरणार्थ याला सप्तम, चतुर्थ, दशम आणि सप्तम हा जो 4 भाग आहे पत्रिकेतील याला केंद्रस्थान म्हणतात. आणि केंद्रस्थान जे आहे हे आपल्या जीवनावरती फार महत्त्वाचं आहे, कारण त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी हे 4 जे केंद्रस्थान आहेत फार महत्त्वाचे ठरतात. त्याचबरोबर आपल्याला
पुढील भागात बघूया. याला म्हणतात उपचय स्थान. हे उपचय स्थान काय करतंय तर या स्थानात पापग्रह बलवान असतात. कुठल्या बघा, एकादश भाव, तृतीय भाव आणि षष्ठ भाव हे जे भाव आहेत, इथे राशीचे अंक नाही लिहिले आहेत मी, हे भाव सांगायला लागलोय, गोंधळ करू नका. तर इथे एकादश भाव, तृतीय भाव आणि षष्ठ भाव याच्यामध्ये पापग्रह बलवान असतात. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पराक्रम, धाडस हे त्याला फार महत्त्वाचे आहे जीवनामध्ये. तर ह्या पराक्रम भावाला, या उपचय स्थानाला फार महत्त्व आहे पापग्रहांसाठी. आता आपण त्रिकस्थानाची माहिती घेऊया. त्रिकस्थान जे आहे 6, 8 आणि 12. तुम्ही म्हणाल या 6, 8, 12ला का महत्त्व दिले, तर या स्थानात असलेले ग्रह अशुभ फले देतात. षष्ठ स्थानातील ग्रह विशेषतः आरोग्याच्या तक्रारी व जीवनात दुःख देते. त्रिकोणस्थानाची दशा, त्रिकस्थानाची दशा, अंतर्दशा जीवनात निराशा व न्यूनगंड निर्माण करते. याचा अर्थ काय, हे जे त्रिकस्थान आहे, हे त्रिकस्थान जे आहे, या स्थानात जेव्हा पत्रिका आपण तयार करू आणि जेव्हा आपण ते सिद्ध करू स्पष्ट ग्रह प्रत्येक ग्रहाचं आणि कुठला ग्रह कुठे आहे, जेव्हा ते ग्रह इथे पडतात या त्रिकस्थानात, तेव्हा त्या ग्रहानुसार आणि दशा, अजून आपण दशा पण शिकणार आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे की या स्थानात पापग्रह आले की आरोग्याची चिंता निर्माण होते. आरोग्याची चिंता निर्माण होते काय तेही आपण बघूया कशा प्रकारे. तर हे लक्षात ठेवा, त्रिकस्थान म्हणतात. आता मारकस्थान म्हटलेलं आहे. कुठल्या कुठल्या स्थानाला मारकस्थान म्हटलंय तर द्वितीय आणि सप्तम हे स्थान जे आहे, हे स्थान मृत्यू आणते किंवा मृत्यूसम पीडा करते, हे लक्षात ठेवा. तर मृत्यूसम पीडा व्हायला लागली की आपोआपच माणूस मृत्यूला कवटाळतो, त्याला दुःख सहन होत नाही आणि शेवटी तो मृत्यूच्या दारी जाण्यासाठी तयार राहतो. तर ह्या स्थानातली दशा आणि ग्रह हे दशेप्रमाणे फल देणार, म्हणून याला मारकस्थान म्हटलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. मारकस्थान कुठलं आहे, हे स्थान आहे 2 आणि 7. त्रिकस्थान कुठलं आहे, मगाशी सांगितलं की 6, 8 आणि 12 हे त्रिकस्थान आहेत. आता आपण या पणफर स्थानाकडे जाऊया. पणफर स्थान जे आहे ते केंद्राच्या पुढील दुसरं घर, केंद्राच्या दुसरं घर म्हणजे प्रथम जो भाव आहे त्याचा द्वितीय भाव हा पणफर होणार, चतुर्थाचा पंचम हा होणार, सप्तमाचा अष्टम होणार आणि दशमाचा एकादश होणार. तर या पणफर स्थानामध्ये जो भाग आहे तो म्हणजे धनस्थान आहे. म्हणजे इथे बघा, मगाशी आपण बघितलं होतं प्रथम भावाचा द्वितीय भाव हा धन होता, तर चतुर्थाचा धन काय झाला, पणफर झाला. सप्तमचा धन काय झाला, अष्टम झाला. आणि दशमचा काय झाला, इथे म्हटलेलं आहे द्वितीय स्थानकडे कसं म्हटलंय, वडिलोपार्जित धन, बँकचा व्यवहार. पंचम स्थान कसलं आहे, शेअर मार्केट, लॉटरी, बुद्धिमत्तेने मिळवलेले धन. अष्टम स्थान कसलं आहे, वारसा हक्काने मिळालेला हुंडा किंवा धन. किंवा एकादश स्थान कष्टाने कमावलेले धन आणि रत्न, आभूषणे वगैरे जे आहेत हे सर्व त्याच्यात येतं. आता पुढे बघूया. हे आहे अपोक्लिम स्थान. या अपोक्लिम स्थानाकडे आपण जेव्हा घेतलं, मगाशी आपण बघितलं पणफर, तर इथे पाठील भाग जो आहे म्हणजे व्यय भाव, प्रथमचा व्यय काय झाला 12वा भाव अपोक्लिम, चतुर्थाचा तृतीय, सप्तमाचा षष्ठ, दशमाचा नवम. तर ह्या स्थानाचा संदर्भ जो आहे, हे स्थान आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम देत नाही. मात्र 6, 12 या स्थानात 6, 12 या स्थानात फल अशुभ मिळते, हे महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात प्रत्येक पत्रिकेमध्ये पत्रिकेची ताकद जी आहे ती बघायची असेल
तर त्रिकोण स्थान बघायला विसरायचं नाही. पंचम आणि नवम हे त्रिकोण स्थान आहे आणि ह्यालाच आपण लक्ष्मी स्थान म्हटलेलं आहे बघा, आणि केंद्राला विष्णू म्हटलेलं आहे. इथे आपण जे करतो ते आपल्या पराक्रमावरती परिणाम करतात, पण त्या पराक्रमाचा परिणाम हा आपल्या धनामध्ये निर्माण होतो का हे म्हणण्यासाठी इथे हे बघण्यासाठी आपल्याला पंचम आणि नवम स्थान बघावं लागतं. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला भाग्य अनुकूल आहे की नाही. जीवनामधील भाग्याचा अनुभव तुम्हाला पंचम आणि नवम स्थानात ग्रह जेवढे मजबूत असतील तेवढा अनुभव प्रकर्षाने जाणवणार. आता मगाशी म्हटलं की ही काल पुरुषाची पत्रिका आहे. याचा अर्थ इथे दिशा पण ठरली पाहिजे. ज्या प्रकारे ग्रहांमध्ये त्या भावाच्या ग्रहांमध्ये आपण समजतो काय होते काय नाही, तसंच आपल्याला या पत्रिकेच्या कुठले भाव कुठली दिशा दाखवते हे सुद्धा दाखवले गेले आहे. उदाहरणार्थ प्रथम भाव जे आहे ती पूर्व दिशा दाखवते, तर सप्तम भाव ही पश्चिम दिशा दाखवते. आता तुम्ही म्हणाल की या दिशेचा काय संदर्भ किंवा या दिशेचा काय उपयोग, तर आपण जेव्हा प्रश्नपत्रिका बघणार तोही विषय आहे आपला. नुसती पत्रिका मांडणे त्याच्यावरती थांबता येत नाही. एखादा प्रश्न असेल आपल्याला, उदाहरणार्थ एखाद्याची चोरी गेलेली वस्तू कुठे सापडणार, तर तुम्हाला काय ते दृश्य दिसणार नाही. आपण काय अंतर्ज्ञानी नाही आहोत, पण आपल्याला पत्रिकेवरून हे शोध घेता येईल की अमुक दिशेला ती व्यक्ती गेली आहे, अमुक दिशेला ती वस्तू राहिली आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या हरवलेल्या किंवा जी व्यक्ती आपल्याला सापडत नाही त्या संदर्भात, किंवा मला घेण्याची दिशा, उदाहरणार्थ मी कुठल्या दिशेला घर घेऊ असे काय प्रश्न असतात, किंवा मी कुठल्या दिशेला जाऊ की मला फायदा होईल. ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला ज्या आहेत ही दिशा स्थान ठरवण्यासाठी उपयोगी पडतं. तर हे दिशास्थान जे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही त्याप्रमाणे, अगदी मी असं म्हणत नाही की लगेच लक्षात राहील, पण डोळ्याखालनं घालवत राहाल तर ह्या दिशा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. आता आपण ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो कृती आहे किंवा जे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते पाहूया. याला म्हणतात त्रिकोण संज्ञा. मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारची त्याची कृती आहे किंवा त्याला कशा गोष्टीचा आवड निर्माण झाली आहे, किंवा ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती कुठल्या क्षेत्रासंदर्भात आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्रिकोण स्थान लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा पत्रिका समोर येते तेव्हा आपल्याला त्या भावापासून त्या त्रिकोणाचा संदर्भ धरून मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल थोडी स्पष्टता येते. आता इथे धर्म त्रिकोण म्हटलेला आहे. 1, 5 आणि 9 हे जे भाव आहेत, इथे राशी दिलेली नाही, मी भावासंदर्भात म्हणत आहे. 1, 5 आणि 9 म्हणजे प्रथम भाव, पंचम भाव आणि नवम भाव. तर ह्याच्यामध्ये जेव्हा ग्रहांचा ताळमेळ बसतो तेव्हा त्या व्यक्तीला काय फलं मिळतील हे आपल्याला समजू शकते. उदाहरणार्थ लॉटरी, शेअर, संतती न होणे किंवा होणे, इतर गोष्टीचा बोध होतो. शुभ ग्रहाचा संबंध जर असेल तर त्याला या भौतिक जगाशी सुख प्राप्त होते. आणि आपण हिंदू असल्या कारणाने हिंदू मायथॉलॉजीमध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक मिळते, तर इथे परलोकी सुखी होतो असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ त्याचे कर्म किती मजबूत असतील, कारण प्रथम स्थानाचा, पंचमाचा, नवमचा संबंध असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या हाताने चांगले पुण्यकर्म करतात आणि पुण्यकर्म घडल्यामुळे त्याला परलोकी सुद्धा सुखी होता येतं. आता इथे आहे दुसरं, ते म्हणजे अर्थ त्रिकोण स्थान. 2, 6 आणि 10 म्हणजे द्वितीय भाव, षष्ठ भाव आणि
दशमभाव. तर इथे दिलेलं आहे दशमभाव. मगाशी म्हटलं आपण कर्म करतो, हे धनासंदर्भात आहे आणि हे आपण मगाशी बघितलं की रोगासंदर्भात आहे. पण नोकरी संदर्भात सुद्धा या स्थानाचा संबंध जवळचा येतो. त्याच्यामुळे धनाशी संबंधित असणारे जे आहेत त्याला अर्थत्रिकोण असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात व्यापार, उद्योग, नोकरी, कर्म या सगळं विषय जो आहे तो याच्यात येतो. षष्ठ स्थान पशुच्या संदर्भात येतो किंवा पाळीव प्राणी याचा संबंध येतो. तर इथे आपल्याला स्थान अन्वय आपल्याला पाहून सौख्य कसं लाभेल हे अर्थत्रिकोणमधनं समजेल. आता कामत्रिकोण. कामत्रिकोण काय म्हटलंय बघा, तृतीय, सप्तम आणि एकादश. तर ह्या जो कामत्रिकोण आहे हा त्रिकोण कसला आहे ते समजून घ्या. तर कामचा अर्थ नुसता सेक्स नव्हे, इथे संदर्भ दिलेला आहे तो म्हणजे स्त्री पक्ष. स्त्रियांपासून सुख मिळणार का, जनसंपर्क अधिकारी, कारण तृतीय स्थानाचा संबंध आला. संपर्क जो असतो, लेखन वगैरे याचा संबंध तृतीय स्थानाशी येतो. तर इथे ते संदर्भ दिलेला आहे तृतीय भावाशी. त्याचबरोबर खेळाडूचा संबंध आलेला आहे आणि मॉडेलिंग वगैरे करणारे किंवा जे सार्वजनिक जीवनाशी फार जवळ येतात त्यांचे हे जे त्रिकोण आहेत हे या सार्वजनिक त्रिकोण फार महत्त्वाचा असतो. कारण त्यांना जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये यश मिळेल की नाही हे तृतीय, सप्तम आणि एकादश भावापासून आपण पाहू शकतो. शेवटचं आहे ते म्हणजे मोक्ष त्रिकोण. आता धर्म, अर्थ आणि काम आपण हे म्हणजे आपले जे हिंदू याच्याप्रमाणे जे 4 विभाग केले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यापासून जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला जीवनामध्ये शेवटी काय पाहिजे, मनशांती. मग मनशांती पाहिजे तर नुसतं मनशांती पाहिजे का, तर आपल्याला मृत्यूनंतर आपल्याला जी गती मिळणार आहे ती गती कशी असणार आहे ह्या मोक्ष त्रिकोणाचा संदर्भ येतो. त्यात तुम्हाला अपघात, मृत्यू, रुग्णालय या ज्या गोष्टी, उदाहरणार्थ 12वं स्थान रुग्णालयाचं आहे लक्षात ठेवा. चतुर्थ जे स्थान आहे हे तुम्ही जर स्वतः सुखी असाल घरामध्ये तर तुमचं आध्यात्मिक जीवन सुखी होणार आहे किंवा घरापासून लांब गेल्यावर आध्यात्मिक सुखी होणार आहे. अष्टम स्थान मृत्यू म्हटलेलं आहे. तर हे जे स्थान आहे मृत्यू संपीडा म्हटलेले मगाशी आपण म्हटलं, पण नुसतं ते नाही आहे, ते इथे मोक्षाचा संदर्भ सुद्धा लागतो. त्या व्यक्तीला या जीवनातले सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर समाधानाने मृत्यू येणे हा महत्त्वाचा भाग आहे आणि इथे मोक्ष त्रिकोणाचा आपल्याला संबंध बघावा लागेल. तर ह्या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये आपण वेगवेगळे भाग बघितले. नुसतं हे पत्रिका नव्हे तर या पत्रिकेच्या पाठील आपल्याला समजण्याच्या गोष्टी ज्या आहेत, जे लिहिलं जात नाही पत्रिकेत, अशा गोष्टी लिहिल्या जात नाही, त्या फक्त ज्योतिषालाच माहिती असल्या पाहिजेत की कशावरनं. उदाहरणार्थ मगाशी म्हटलं प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश. तर याच्यामध्ये आपण काय म्हटलं, धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, बरोबर, धर्म अर्थ काम त्रिकोण आणि शेवटी मोक्ष त्रिकोण. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये कुठल्या भावावरती काय पाहिलं जातं हे सगळ्यातपर्यंत आपली दृष्टी व्यवस्थित बसली पाहिजे. एकदा का तुमची ती दृष्टी व्यवस्थित पक्की झाली की तुम्हाला त्या पत्रिकेतल्या गोष्टी ज्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण सामान्यतः या गोष्टी ज्योतिषाला माहितीच असाव्यात, अन्यथा त्याला पत्रिका पाहता येणार नाही, पत्रिकेला भावार्थ समजणार नाही आणि त्याच्यामुळे त्याला पत्रिकेचं विश्लेषण करता येणार नाही. आजच्या पुरती एवढेच. पुढील प्रकरणासंदर्भात तुम्हाला व्हिडिओ सेंड करेन.